नमस्कार. राजयोगी श्री रंगनाथ स्वामी यांचे चरित्र भाग 9. त्र्यंबकेश्वर ते महाकालेश्वर. सह्याद्रीच्या पर्वतरांगा डावीकडे ताकत टाकत आता उत्तराभिमुख मार्गक्रमण सुरू झाले. खानदेशातून धुळे जळगाव करीत करीत माळव्यात केव्हा पोचलो हे समजलेच नाही. आत्ताशा सह्याद्रीच्या कडेकपाऱ्या निवळत चालल्या होत्या. पूर्व पश्चिम ऐसपैस पसरलेल्या सातपुडाच्या पर्वतरांगातून होणारा तो ग्रीष्म ऋतूतील प्रवास मन मोहून टाकत होता. पूर्व पश्चिम पसरलेल्या मगध साम्राज्याच्या पश्चिमेकडून ते गुजर प्रांताच्या पूर्व टोकापर्यंत विस्तारलेल्या विंध्य पर्वत शृंखलेशी काही अंशी साथ सोबत करणाऱ्या सातपुडाच्या क्षेत्रातून तीर्थाटन करीत करीत नर्मदा पात्राशी ओंकारेश्वरी येऊन पोहोचलो. आपल्या प्रांताइतकी सुबकता वाटत नव्हती, पण ओंकारेश्वरी मात्र जनपद दाट आणि विपुल झालेला जाणवत होता. हा माळवा प्रांत म्हणजेच भोजराजाचे साम्राज्य होय. या माळव्यातच नर्मदेने विशाल रूप धारण करण्यास सुरुवात केली. ओंकारेश्वर अमलेश्वर यांचे नर्मदा तीरावरील दर्शन घेतले. नौकाविहार आणि तीर्थावरील मंदिरांची दर्शने झाली. 2-3 दिवस तीर्थक्षेत्रे तेथील विविध वास्तू पाहण्यात झाले. मला माळव्यात गेल्यापासून खरी ओढ लागली होती ती उज्जैनची. म्हणूनच ओंकारेश्वरून 3 दिवसातच प्रस्थान ठेवले ते उज्जैनसाठी. उज्जैन महाकालेश्वराचे तीर्थक्षेत्र. उज्जैन हे फार पुरातन क्षेत्र. क्षिप्रा नदी तीरावरील विक्रमादित्याची ती राजधानी म्हणून प्रसिद्ध होती. या नगरीतील पौराणिक नावे विविध ग्रंथात आढळतात. उदाहरणार्थ अवंतिका, विशाला, प्रतिकल्पा इत्यादी. महाकवी कालिदास देखील याच नगरीत होऊन गेले. महाकालेश्वरला होणाऱ्या भस्म आरतीच्या दर्शनासाठी पहाटे 4 वाजताच क्षिप्रेमध्ये स्नान आटोपून मंदिरात हजेरी लावली. एवढ्या मोठ्या शिवलिंगावर नुकत्याच दहन केलेल्या चितेची राख वस्त्राच्या पुरचुंडीत उधळली जात होती. श्री महाकालेश्वराची एका अर्थाने ती सौंदर्य प्रसाधनच होती. मला त्यामुळे पुन्हा शिवमहिम्नातील 4 पंक्ती आठवल्या. स्मशानेष्वा क्रीडा स्मरहर पिशाचा सहचरा चिताभस्मालेपस्त्रगती नुकरोटी परिकरः अमंगल्यं शीलं तव भवतु नामैवखिलं तथापि स्मर्तूणां वरद परमं मंगलमसि. तुझे क्रीडा संकुल स्मशान असते तर सर्व पिशाच्चे हेच तुझे खेळण्यासाठी सवंगडी. संपूर्ण शरीर कांतीवर सौंदर्य प्रसाधन म्हणून तू चितेच्या भस्माचे लेपन करतोस आणि दैनंदिन गरजा भागवण्यासाठी तू उपयोगी पात्र म्हणून अर्धवट जळालेली मानवी कवटीचा वापर करतोस. अशा प्रकारच्या सर्व अमंगल गोष्टींना तू धारण करणारा असून तुझे नुसते स्मरण देखील जो करेल त्याला तू परम मंगलप्रद वस्तूंचा वर देत असतोस. आपल्या सनातन संस्कृतीमध्ये शिव हे दैवत असे संकल्पित केले आहे की त्याच्याकडूनच संपूर्ण सृष्टीचा विनाशातूनच नवीन सृजनाचा संदेश दिला जातो. संपूर्ण विश्वाचा मालक असूनही त्याला कायमच्या निवासासाठी घर म्हणून नाही. म्हणून तो स्वतःचे नाव अनिकेत असे धारण करतो. भिक्षाटनासाठी क्वचितच जनपदाचा आधार घेतो, नाहीतर कायमच एकांतावर प्रीती. पण सर्व शुभ आणि शिव संकल्पाची पूर्तता याच्याच पूजनातून होते. हे वैशिष्ट्य सर्व योग्यांचे परमदैवत म्हणून योगीश्वर परब्रह्माच्या चिंतनात कायम ध्यानमग्न असते. ते शिवतत्व सामान्यास म्हणून खऱ्या अर्थाने अनाकलनीय. आसेतू हिमाचल अशा या आपल्या अखंडप्राय भूभागामध्ये 12 ठिकाणी या शिवतत्वाचे प्रगटीकरण झाले आहे. ही तेजस्वी प्रगट झालेली 12 ज्योतिर्लिंगे म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यातीलच एक उज्जैन महाकालेश्वर. उज्जैन ही मंदिराची नगरी म्हणून सुप्रसिद्ध आहे. मंगळ ग्रहाचे मंदिर येथेच आहे. क्षिप्रा किनारी मोक्षदायी कुंड आहे. प्रामुख्याने महाकालेश्वर दर्शन आणि भस्मारती याचे समाधानकारक दर्शन झाले. यातच उज्जैन क्षेत्र पाहण्याचे सार्थक झाले. पुन्हा उत्तरेकडील प्रवास सुरू झाला. समोर बुंदेलखंडाचा टप्पा पूर्ण करावयास सुरुवात केली. ओरछासारखी स्थानिक परंतु महत्त्वात असलेली संस्थाने पाहून झाली. बुंदेलखंड ओलांडून मी आता मथुरेत पोहोचलो. अंतरी ओढ लागली होती ती वृंदावनात आणि यमुना तीरावरील घाटांची. धन्यवाद.